आल्यावर बोला नमस्कार. फिल्म करताना आपल्याला धडकून मजा आली, कारण चित्रपट आहे महाराष्ट्राच्या परंपरा कशा पद्धतीने आपले लोक जगत असतात आणि परंपरा आहे किंवा गोष्टी आहेत त्या भूताच्या. की भूताची काय परंपरा असतात. गावामध्ये 3 दिवस येतात हे काय गोंधळ करत असतात आणि गावातले लोक पण त्यांना कशी रिएक्ट करत असणार किंवा त्यांची कशी खासियतदारी करत असणार यावर हा नक्की मजा येईल. काहीतरी वेगळा विषय महाराष्ट्राचा बनतो अशा पद्धतीने आपण अल्ल्यावर पठार करत असताना मला दरवेळेस वाटायचं की भूत असतात पण चित्रपट करताना एक गोष्ट जाणवत होता काहीतरी एनर्जी आहे. आपल्याला कशाचंही नव्हतं, एनर्जी आहे हे गोष्ट मात्र अल्ल्यावर पठारने मला नक्कीच सॉरी 14 जून बघायला कमाल. खूप मजा आली. म्हणजे पहिले तर मला खूप जण म्हणायची की एवढ्या लोकांसोबत दिग्गज आहे आणि सर्व त्यांच्या जॉनरमध्ये माहिती आहे. त्यांची सर्वांची एक पत्नी आहे, सर्वांचं एक करण्याची एक स्टाईल आहे. तर पण त्यांनी मला एवढं कम्फर्टेबल करून दिलं. जसं मी सांगितलं ना की त्यांनी रात्रीभर शूट असायचं म्हणून जेवणाचा मारू पडायचं विचार एक तर प्रश्न विचारायचे आपण कधी जेवायचं आपण कधी अशीच मजा मस्ती करत नक्कीच वातावरण पॉझिटिव्ह ठेवलं. हीच एवढी मेंबरनी कमाल काम केलं आणि यांच्यामुळेच हा फिल्म एवढा कमाल होईल. गौरव मोरे सरांना आतापर्यंत लोकांनी कॉमेडी करताना बसतो, पण या फिल्ममध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळणार. कारण हा चित्रपटच वेगळा आहे. तुम्ही आता ट्रेलर टीझर बघत आहात, हा कंटेनच काहीतरी वेगळा आहे. तर यांनी वेगळ्या पद्धतीची म्हणजे तुम्हाला एक नवीन गौरव मोरे या चित्रपटामध्ये किंवा एक वेगळा गौरव मोरे तुम्हाला बघायला मिळणार आहे. तीच ते एक्साइटमेंट आहे ना की गौरवने चित्रपटामध्ये काय केलंय, कॉमेडी केली आहे की काय बघण्यासाठी. मकरन सरांसोबत मकरन सरांमध्ये काय बोलतो सरांचं काम पहिले प्रेशर होतं मला की त्यांच्यासोबत असं काम करायचं, पण जे त्यांनी कम्फर्टेबल किंवा त्यांच्याकडनं ज्या गोष्टी मला शिकायला पाहिजे आणि त्याच गोष्टीचा उपयोग आम्हाला त्यांचा जो लूक आहे त्याच्यात त्यांचा कॅरेक्टरमध्ये विचार त्या कॅरेक्टरबद्दल विचार करण्याची जी ताकद आहे हे दाखवून आहे. त्यामुळे त्या फिल्मला एक वेगळा ऑरा आणि वेगळी स्टाईल मेंटेन झाली या आर्टिस्टमध्ये. जसं मी बोललो की काही ना काही गोष्टी आहेत अशाच परंपरा रीतिरिवाज किंवा अशा गोष्टी चालत नाही ना, काहीतरी आहे. हे काय आहे, खरंच भूत आहे. हे पहिले आम्ही लहानपणी ऐकायचो की आजोबाने भूत बघितलं, पण आपण बघितलं आहे का किंवा आपल्याला काही जाणवलं आहे का, का बरं कुणाला जाणवलं. सर्व गोष्टी मजा मस्ती आल्यास मिळणार आहे. पण नक्कीच काहीतरी ट्रेलरवरूनच मला लक्षात आलं असेल की फिल्ममध्ये काहीतरी आहे. ऑब्व्हियसली जसं मी तुम्हाला बोलतोय की या गोष्टी मॅटर करतात. पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर निगेटिव्ह एनर्जी दिवस होतो तर रात्र आहे. तर या गोष्टीला एक्सप्लेन करण्यापेक्षा त्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. तर फक्त आपण जाणू शकतो आणि आपण जाणूनच आपण काय फील करतो यावरच फिल्म म्हणजे याला सांगण्याने घालतात की ही काय आहे एक्झॅक्टली काय हे आपण मांडण्याचा तो भास मांडण्याचा प्रयत्न केला. ऍक्च्युली मोस्टली भूतांचे गाणे खूप काही वेगळे यायचे. दरवेळेस काहीतरी जुना ट्रेंड असायचा भूताचा. आपण काहीतरी वेगळ्या गोष्टी करूयात की भूतांचा कांडव पण दाखवूयात आणि हा रॅप वेगळ्या पद्धतीने ते युथला आवडेल म्हणून अशा पद्धतीने एक वेगळा रॅप प्रेक्षकांसाठी म्हणतो की महाराष्ट्राची परंपरा रीतिरिवाज काय हे या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळणार. पडल्या 14 जूनला चित्रपट नक्कीच हा काहीतरी राहणार, कारण हा महाराष्ट्राच्या परंपरेचा